काय काही यशमॅन आहे फडणवीस साहेबांना एकच विनंती आहे की 18 लाख उमेदवार हे पोलीस भरती करतात. एका घरी 4 मेंबर आहेत, दिनांक 72 लाख मतदार आहे आणि त्यांचे रिलेटिव्ह 1.5 कोटी मतदार आणि भाजप सरकारच्या फेवरमध्ये करून तुम्ही वाट बघू नका. तात्काळ 31 डिसेंबरच्या आत भरती सुरू करा किंवा अशा उमेदवारांना ऑनलाईन प्रक्रियेमध्ये एक विशेष बाब म्हणून त्यांना समाविष्ट करा. ही आमची मागणी आहे. धन्यवाद. जय हिंद. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, पोलीस भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, पोलीस भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, पोलीस भरती झालीच पाहिजे, पोलीस भरती झाली पाहिजे. डिसेंबरच्या आत पोलीस भरती झालीच पाहिजे, 31 डिसेंबरच्या आत पोलीस भरती झालीच पाहिजे, अरे झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, पोलीस भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, पोलीस भरती झालीच पाहिजे, पोलीस भरती झालीच पाहिजे. आता तुम्ही जे या ठिकाणी यशवंत स्टेडियममध्ये नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. सर्व महाराष्ट्राच्या मंत्र्याचा ताफा सर्व अधिकाऱ्यांचा ताफा त्या ठिकाणी आलेला आहे. या संदर्भामध्ये आपण जे डिसिजन घेतलं आणि या ठिकाणी जो आपण धरणा देऊन राहिलो, नेमकं आपलं काय म्हणणं आहे सरकारला? आमची एज लिमिट संपत आलेली आहे, त्यामुळे 31 डिसेंबरच्या आधी भरती निघायला पाहिजे. 31 डिसेंबर महाराष्ट्र शासनाने आज नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये याची दखल घ्यावी, कारण हा तरुण वर्ग आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला पोलिसांची संख्या कमी आहे. बंदोबस्त असताना सुद्धा सर्व महाराष्ट्रामध्ये पोलिसांच्या लोकसंख्येच्या आधारे पोलिसांची संख्या आजही कमी आहे. हा गव्हर्नमेंटचा रेकॉर्ड बनतो आणि त्या रेकॉर्डच्या नुसार महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, आंदोलनकारी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे 2023 डिसेंबरमध्ये जे काही लायबल आहेत त्या लोकांची सर्व पोलीस भरती महाराष्ट्रामध्ये सुरू करावी आणि तुमचे जे काही निकष असेल त्या निकषाच्या आधारावरती या तरुण मुलांना या पोलीस भरतीमध्ये सामील करावं आणि या मुलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. हेच या आंदोलनकारी या सर्व पोलीस भरती 2023-22 या सर्व तरुण उमेदवारांचं असं म्हणणं आहे. मी निश्चितच महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी, पोलीस डिपार्टमेंटच्या खुफिया विभागाने याची दखल घ्यावी आणि ही दखल घेऊन संबंधित मंत्र्यासोबत त्या लोकांचं जे काही म्हणणं आहे आंदोलनकारी त्या लोकांचं त्यांच्यासोबत डायरेक्ट बोलणं करावं आणि यातून मार्ग काढावा आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 2023ला पोलीस भरती या महिन्यात डिसेंबरच्या अंतिम टप्प्यामध्ये तात्काळ घेण्यात यावी. हेच या आंदोलनकर्त्याचं नाव आहे. निश्चितच खुफिया विभाग त्याची दखल